तर मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सोमदास शॉर्टमध्ये. आणि आज आम्ही निघालो रायगडला. तर बसमधून आत्ता सुरुवात आहे निघायची. तर बघा पुढे काय काय होतं आहे. पोरं आहे, सर पण आहेत आमच्यासोबत, आमचे 3 सर आहेत. तर बघा पुढे. तर मित्रांनो, रायगड ट्रिपच्या संदर्भात आणि महाबळेश्वरला जाणार आहे. तर आत्ता आलो आहे कराडच्या पुढे टोल नाक्यावर, साताऱ्याला आता निघालो आहे. तर बघू शकता भरपूर कॉन्टेंट तर मिळाला आहे. तर आमची बस पूर्ण म्हणजे काम चालू आहे, रस्ता काढला आहे. वाईमधल्या गणपती मंदिरमध्ये इकडे. तर बघू शकता मंदिर. इथे एक नदी आहे, तिचं नाव माहीत नाही मला, पण मोठं मंदिर आहे. तर मित्रांनो, आता आलेलो आहे मॅप्रो गार्डनमध्ये. मॅप्रो गार्डनमध्ये इथं बघण्यासारखं त्या साईडला जर काय तर निसर्ग घाट ते नाही, तिकडे जागा. पण इथं आपल्याला डॉगरो तर दिसला, आपला डॉगरो आहे. लिंगमाळा वॉटरफॉल म्हणून आहे, लिंगमाळा वॉटरफॉल पॉईंट. तर बघू शकता लिंगमाळा वॉटरफॉल पॉईंट आहे. तर हे इथंपर्यंत पाणी संपतं, पण पुढे पायऱ्यावर जाऊन पुढे बारका धबधबा आहे. तर मित्रांनो, हा लिंगमाळा धबधब्याचा दुसरा पॉईंट आहे. इथून पाणी परत खाली जाऊन परत पुढे एक जातं. आणि पूर्ण इथे झिपलाईनची सोय आहे, बघू शकता तुम्ही. ज्याला करायचं इथे करू शकता झिपलाईन ते महाबळेश्वर बसून. हा मेन रोड इकडून मेन रोड जातो. आणि म्हणजे मेन रोड आहे रिसॉर्टवरच्या साईडून जातो मेन रोड. आणि ह्या साईडून येऊन फिरून बारका रस्ता आहे, तिथून येऊन खाली यायला लागतं पूर्ण. ह्या साईडला पण यायला रस्ता आहे आणि तिकडून तिकडे जायला पण रस्ता आहे. तर मित्रांनो, हा लिंगमाळा नावाचा वॉटरफॉल आहे. हा छोटावाला आहे आणि पलीकडे साईडला पण एक आहे मोठावाला आहे लिंगमाळा. तर मित्रांनो, आम्ही आलो आहे विना व्हॅली व्ह्यू पॉईंटवर. तर काय मस्त व्ह्यू पॉईंट आहे, बघू शकता. एक नंबर. म्हणजे माथेरानला पण एक असंच सीन आहे, फक्त तू जरा ह्याच्यापेक्षा बारका वाटतो, पण विना व्हॅलीला जास्त आहे. काय नाही बघा आधी निवांत. व्हिडिओग्राफर रे भाई. पूर्ण इथे एक धबधबा आहे, त्या साईडून तो लिंगमाळाचा काय असेल खाली जाऊन असं व्ह्यू पॉईंट. मित्रांनो, मेठाले आणि दुदुशे या घाटातून आम्ही प्रतापगडला चाललो आहे. तर पूर्ण व्ह्यू बघू शकता. पूर्ण दरी पॉईंट टाईप आहे आणि खाली पूर्ण असे छोटे छोटे धबधबे आहेत. आणि बघू शकता खाली पूर्ण वर क्लिअर आहे आणि ह्या साईडला असे आणि असे छोटे छोटे धबधबे पण आहेत. तर मित्रांनो, हा वॉटरफॉल येऊन असा पूर्ण खाली जातो, बघू शकता. पुढं मेठाले काय जरा आणि दुदुशी त्या साईडला, तिकडून तो प्रतापगड आहे आणि पूर्ण असं घाट व्ह्यू आहे. तर मित्रांनो, हारोशीमधून ह्या साईडून घाट उतरून आलो, पण गाडीचा जरा ब्रेक ड्रायव्हर साईडचा म्हणजे धुऱ्या लागला, त्यामुळे जरा थांबलो चाकातून.
रँडमली प्लेसवर आलो आहे का रँडमली प्लेस एकदम मस्त आहे. पाण्याचा पूर्ण हे आहे. इथं जाऊन असं आहे, इथं काय तर त्यांच्यातर्फे काय तर पाण्यातलं गेम आहे एक छोटासा. आणि इथून एक छोटेसे यायला लागल्या वड्या टाईपून आणि मेन नदी टाईप. यार फक्त एक दुःख वाटते की असं कचरा तेवढं टाकतो मला. कचरा भरपूर यार बघायला मिळतो. तर मित्रांनो मी आता हारोशी हा घाट उतरून आलो, हारोशी या ठिकाणावरून. तर पाऊस बघू शकता कसा आला आहे भेटायला. म्हणजे लिटरली पूर्ण पावसाचं वातावरण. हॉटेल वेदांता म्हणून आहे, पुढे पूल पण आहे तिथे आणि पूर्ण व्ह्यू. मित्रांनो आता आपण आलेलो आहे प्रतापगडला. घाटातलं जर असं घेऊ शकलो नाही, जाताना घ्यायला बघतो व्हिडिओ. पूर्ण प्रतापगड बघू शकता आणि सूर्य आहे तिथे, सूर्यास्त होणार आहे. पण धुकं बघू शकता. 5 वाजता आहे, आपण 5:30च्या दरम्यान काहीतरी धुकं बघू शकता. सगळेजण आपले व्हिडिओ शूट्समध्ये लागू. एक नंबर भाई, एक नंबर भावा. हा नरा रे वर बघ, झेंडा कसा आहे. झेंडा जरासा झाला आहे, पण व्ह्यू बघा यार. म्हणजे इन्फ्रा पण बघू शकता की त्यावेळेस कसं बांधलं असेल ते लोकांनी. पूर्ण खाली बहुतेक तिथं अफजल खानाची कबर आहे तिथं काय तर. आणि पूर्ण प्रतापगडावर वरपर्यंत वाहन येऊ शकतात. जरा चढायला लागतं बाकी. तिथून असं इकडून इकडे येतं. पण 5 वाजता जर ते प्रतापगड आणि रायगड साईडला वातावरण बघू शकता. घाबरून तर बघू शकता मित्रांनो, प्रतापगड एंट्री आहे हा दरवाजा. आणि इंजिनिअरिंग आहे, खतरनाक इंजिनिअरिंग केली असं. तर इथे पूर्ण इथे दगड जॉईंट करून टर्न काय करतात तोफा डायरेक्ट भाईवर बसून ये म्हणून करतात. आहे आम्ही प्रतापगड चढताना व्हिडिओ नाही, पण आता काढलं. पूर्ण ट्रॅफिक जर असं असतं बघू शकता की मोठी बससाठी वाट द्यायला पाहिजे. आमची पण ट्रॅफिक म्हणजे ब्रेक मारून मारत जाणार. तर आज मित्रांनो दिवस आहे दुसरा आणि रात्र गस्तर काढली मस्तपैकी. आणि आज रायगड चढायचं आहे, पण रायगड आहे कुठे नेमकं ते पण कळण झाले. धुकं सगळं आले वरपर्यंत. कॅमेरामॅन जल्दी फोकस तरी. तर आता बघूया कसं कसं होतं वर ट्रॅक करताना. एक झेंडा पण घेतलाय सोबत. तर मित्रांनो आता ट्रेकिंगला सुरुवात केली आहे आणि बघू शकता म्हणजे सुरुवातीला जे असं पूर्ण झाडाचं सगळं वातावरण होऊ शकतं. आणि माकड पण आहेत वर आणि जायचं जसं पुढं जाईल तसं अपडेट देत राहतो. तर मित्रांनो आता वर चढायला सुरुवात केलेली आहे आणि फोटो पण काढून झाले. आणि झेंडा घेऊन पण आलेला आहे, जर झेंडा घेऊन जायचं वर. तर मित्रांनो एका धबधब्यापाशी आम्ही दाखवतो रायगडवर चढता. चांगलाच उंच आहे.
तर आता आलेलं आहे आणि वर जायचं बघा. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे रायगड चढून वर आहे ना, आणि आता बालेकिल्ला वर आलेलो आहे फिरायला. तर सकाळी किती वाजले ते 10:30 वाजून झाले तरी धुक्क बघू शकता. तर मित्रांनो आता आम्ही वर आलेलो आहे आणि आता इथे नाश्ता त्यांनी केला आहे मोराने आणि मस्त मी आता गड फिरायला जाणार रायगड आणि बघा आता पुढे काय कसं झालं ते. आणि तिकडून तर इथे नाश्ता करायला आलो कॅन्टीनला, म्हणजे मेन गेटच्या इथून वर येतो तिथून रोपवेच्या इथे साईडला कॅन्टीन आहे तिथे आलो. टकमकटोक तिकडे लांब आणि इथून खालून जरा म्हणजे तिथे गेलो नाही आम्ही, पण इथून ह्या साईडला एक दरी आहे. पण हे पूर्ण जर ढग असेल किंवा हे धुकं तर नाही मिळेल पण ढग आहे ते जर खाली बघितलं तर खतरनाक. आणि तिथून जर दिसलं तर बघा हा तिथे बघू शकता ते पोरं वर येतात, पायऱ्या आहेत तिथे वाट, आणि ही अशी कच्ची वाट आहे जायला किल्ल्याकडे काहीतरी. तर मित्रांनो आता रोपवे रिटर्न आहे आणि आमचा नंबर आहे 837 ते 842 पर्यंत आहे, 5 जण काहीतरी. तर आमचा नंबर असतो वाट बघायची आता. तर मित्रांनो आता रोपवेच्या ठिकाणी चाललेलं आहे, वगैरे कसं असतंय स्कूलवरून इथून बा कशी सर्व्हिस लाईन का काय पूर्ण मोठं वेल आणि ते खाली डायरेक्ट दरी. तर आता रोपवे चालू झाला आहे आणि बघू शकता कसं आहे. हां मोबाईल शूटिंग खाल्ला दुरी पुसली वार तर आहे बघा काय वाटत नाही थोडा आपल्या माणसा घेऊन काय वाटत नाही. अरे बापरे नाही ब्रेक मारत आपल्याला काही जाणवलंय बघा खाली जाताना पोटात गोळ येते. छोटा आता फोन तर नाही फिरवणार. खानत्याक म्हणजे मध्ये काही धरता येत नाही इकडे तर पाठीमागा तो बघू शकता धबधबा. तरी पण शिस्तीत नेते या ब्रेक मारत हो धबधबा कसला मला म्हणजे असं वाटतंय काय तर पण एवढं नाही एवढं नाही म्हणजे आता काय सांगायचं. हेच जर जरा चढायला इथून केवढी दरड आहे यार. तर मित्रांनो आता आलेलं आहे खाली आंब्याची झाडं बाजूला आहेत. एक्सपिरियन्स जरासा भीतीचा आहे पण बाकी सगळं चांगलं झालं. ब्रेक मारत आणायला कमी जागेत घेतले 20 मिनिटात खाली. तर मित्रांनो काल आम्ही ह्या हॉटेलला आलेलो हॉटेल देशमुख आणि आता आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे. एक काकांमध्ये वाली हे चालली.
तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे महाबळेश्वरला आणि धुकं बघू शकता. जरा खरेदी पण करूया आणि जरा धुकं मॅनप्रोमध्ये तर नाही बाबा, पण मस्त वाटते. मेन चौक काय तर आहे मार्केटचा. तर मित्रांनो आमचा प्रवास आता संपलेला आहे आणि आम्ही आता थोड्याच वेळात वडगावमध्ये पोहोचणार आहे. तर व्लॉग बघण्यासाठी धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.